नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. संपूर्ण जगाला शांतता व एकतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती व ईद ए मिलाद चांदवड शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी चांदवड शहरातील सर्व मुस्लिम बांधव यांनी एकत्र येत नानावली दर्गापासून श्रीराम रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सोमवार पेठ, तांबट मस्जिद मार्गे शहरातून रॅली काढत मोठ्या उत्साहात जयंती व ईद ए मिलाद साजरी केली. चांदवड शहरात ठिकठिकाणी मुस्लिम धर्मियांची प्रतीक असलेले देखावे यावेळी सादर करण्यात आले होते. तसेच लहान मुलांनी हातात धार्मिक संदेश असलेले फलक घेत रॅलीत सहभाग घेत घोषणा दिल्या. तसेच रॅली मार्गात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी सरबत व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंच कमिटीकडून करण्यात आली होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करत चांदवड शहरातील नागरिक व पोलीस प्रशासन यांचे आभार मानले. आता 8 दिवसापूर्वीच आपल्या मनमाड विभागाचे उपविभागीय अधिकारी महाजन साहेब तसेच आपल्या चांदवड पोलीस स्टेशनचे PI माननीय श्री वाघ साहेब यांनी शांतता समितीची गणपती उत्सव व ईद ए मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक ठेवली होती. 17 तारखेला आपलं गणपती विसर्जन होतं. तसं 16 तारखेला ईद ए मिलाद होती. पण आमच्या चांदवड शहरामध्ये हिंदू मुस्लिमांचा एकोप असल्यामुळं गणपती बाप्पाचे विसर्जन 16 तारखेला असल्यामुळं 17 तारखेला असल्यामुळं आम्ही 2 दिवस ते ईद ए मिलाद 2 दिवस पुढं ढकलून दिला आम्ही. म्हणजे सर्व समाजाच्या याच्याने आपले गणपती बाप्पाचे विसर्जन आहे. योगायोगाने 2 वर्षापासून दोघं सण एकत्र येत आहेत. तरी मुस्लिम समाजाने शांतता कमिटीमध्ये निर्णय घेऊन 2 दिवस आम्ही गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही पैगंबर जयंतीचं आयोजन केलं. बरोबर चांदवडपासूनच आम्ही हिंदू मुस्लिम दोन्ही गोविंदाने राहतात चांदवड शहरामध्ये. हा एक संदेश पैगंबर जयंतीनिमित्त आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पसरवलं आहे एकोप्याचं. भविष्यात अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक सणामध्ये आम्ही एकत्र राहून सर्व सण साजरे करू. मिरवणूक निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे, पूर्ण चांदवड तालुका असो, नाशिक जिल्हा असो, महाराष्ट्र असो, त्या ज्या महाराष्ट्राची संस्कृती एकोप्याची, सद्भावनेची आणि एक दुसऱ्या धर्माचं पालन करणाऱ्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तींची आपण आदर केला पाहिजे. तेच आज या चांदवड नगरीतून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश दिला. तर 16 तारखेला असणारा पैगंबर जयंतीचा कार्यक्रम हा आम्ही फक्त एकोप्यासाठी, एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही 19 तारखेला घेतला. मला तमाम लोकांना एवढंच सांगायचं आहे चांदवडवासियांतर्फे की आपण भविष्यात देखील एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर सन्मान केला पाहिजे आणि एकोप्याने राहिलं पाहिजे. एवढंच बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. 16 तारखेला ईद ए मिलाद हा मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सण. याची तारीख 16 तारीख होती. मला देखील मनात प्रश्न पडला की आता करायचं काय, कारण सर्वजण गणपती बंदोबस्तात व्यस्त होते. त्यावेळेस मी आपले जे मुख्य लोक होते त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्याशी चर्चा केली की 16 तारखेऐवजी 19 तारखेला काढा. त्याच्यानंतर त्यांनी मला विचार विनिमय केला आणि कधी 16 तारीख, कधी 18 तारीख, 19 तारीख परंतु काहीतरी 18 पर्यंत झाले. नंतर मी पुन्हा विनंती केली की आम्ही सगळे सफल असतो, आमच्या विनंतीला तुम्ही मान द्या आणि थोडं 19 तारखेपर्यंत तुम्ही मिरवणूक घ्या, म्हणजे तुमच्या आनंदात आम्हाला देखील सहभागी होता येईल. कारण आम्ही बरेचसे ठरलो होतो आणि सर्वात शेवटी आपल्या कमिटीने आमच्या चांदवड पोलीस स्टेशनचा मान ठेवला आणि ती मिरवणूक ती 16च्या ऐवजी 19 तारीख ठेवली. आजच्या या शुभ दिनी ती मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीत देखील आज चांगला मोठ्या प्रमाणात समुदाय उपस्थित होता आणि एवढा
जनसमुदाय उपस्थित असून देखील मिरवणुकीत अत्यंत शांततेने कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता अत्यंत शिस्त पद्धतीने ही मिरवणूक ही सुरू झाली आणि जवळपास 12:30 किंवा 1 वाजेपर्यंत आपण सर्व इथं शाही पद्धतीने मिरवणुकीची समाप्त केली. आपण चांदवड पोलीस स्टेशनला जे सहकार्य केलं आणि आपल्या वकील कमिटीने तो चांदवड पोलीस स्टेशनचा शब्द ठेवला त्याबद्दल मी चांदवड पोलीस स्टेशनतर्फे आपला सर्वांचा आभारी आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.